छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबरीचा वाद चांगलाच तापलाय। आता या कबरीबाबत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी एक वेगळीच भूमिका मांडलेली आहे आणि त्यावरून आता एक नवं राजकारण देखील सुरू झालंय। पाहुयात अमोल कोल्हे नेमकं काय बोललेत आणि त्यावर भाजपनं नेमकी काय भूमिका मांडली आहे या स्पेशल रिपोर्टमधनं। क्रूर कर्मा औरंग्याच्या कबरीचं महिमा मंडन केलं जाऊ नये, मराठ्यांच्या शौर्याचं स्मारक उभं केलं पाहिजे। ते सगळे तबले वाजवण्याचा ते प्रयत्न करत आहे। पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी। कबरीच्या परिसरात मराठा शौर्य स्मारक उभारा, अमोल कोल्हेंची मागणी, मात्र परिणय फुकेंचा टोला। कबरीच्या मुद्द्यावर कोल्हे आणि फुकेंमध्ये जुंपली। छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलाच वाद निर्माण झालेला आहे। ही कबर तातडीने हटवण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटना करतात, तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून नागपुरात देखील राडा झाला। आता औरंगजेबाच्या कबरीवरून राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी वेगळाच मुद्दा मांडलेला आहे। औरंगजेबाच्या कबरीच्या परिसरात मराठा शौर्याचं स्मारक उभारा अशी मागणी आता खासदार अमोल कोल्हेंनी केली आहे। क्रूर कर्मा औरंग्याच्या कबरीचं महिमा मंडन केलं जाऊ नये, ते सहन केलं जाणार नाही आणि हीच प्रत्येक शिवशंभू भक्ताची भावना आहे आणि त्यात काही वावगं आहे असं मला वाटत नाही। महाराष्ट्र शासनानं, केंद्र शासनानं या परिसरामध्ये मराठ्यांच्या शौर्याचं स्मारक उभं केलं पाहिजे, ही माझी मागणी मी संसदेत सुद्धा करणार आहे। अमोल कोल्हेंनी ही मागणी केल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे आमदार परिणय फुके यांनी मात्र कोल्हेंना चिमटा घेत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे। ते सगळे तबले वाजवण्याचा ते प्रयत्न करत आहे, कारण एकीकडे जितेंद्र आव्हाड असतील किंवा बाकी सगळे लोक असतील ते औरंग्याचा फार गवगवा करतात आणि दुसरीकडे अमोल कोल्हे त्या कबरीवर स्मारक बनवण्याच्या गोष्टी करतात। तर मला असं वाटतं त्यांनी त्या पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी। शेकडो वर्षांपूर्वी मातीत काढला गेलेला औरंगजेब आणि त्याची कबर आता वादाचा मुद्दा बनला आहे। त्यावरून नागपुरात राडा तर झाला, पण त्याचसोबत राजकारण देखील जोरात तापलेलं आहे। मात्र असं असलं तरी समाजातील शांतता राखली जावी आणि कायदा सुव्यवस्थेला कसली बाधा होऊ नये याची काळजी सगळ्यांनीच घेण्याची गरज आहे। चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।